विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय आवले प्यारे महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भोळेश्वर भगवान की जय जगत नारायण भगवान की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद बाबा की जय सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादा की जय सद्गुरुनाथ भगवान बाबा सच्चिदानंद वामन भाऊ महाराज हरे विठ्ठल विठ्ठल करा रे बापानो साधन हरीचे धनई करनीचे करू नका जेणे नई जन्म यमाची यात्रा ऐशिया साधना करा काय साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक कोटी कोटी यज्ञ नित्य जाचा नेम एक हरी नाम जपता घडी एका जनार्दनी न घ्यावा संशय एका जनार्दनी न घ्यावा संशय निश्चय अशी होय हरिरूप हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागोता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल हरा हला 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 विठ्ठल विठ्ठल टाळी टाळी हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हरे हरा 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 विठ्ठल समय थोड़ा मागे सर. करा रे बापानो साधन हरीचे जनी करणीचे करू नका जेणे नये जन्म यमाची यातना ऐशी साधन करा काय महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडरीकाय दातो मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू व्रत मानवल पांडुरंग करू व्रत मानवल पांडुरंगा करू प्रथमान मना पांडुरंगा करू प्रथमान मना तुझरे चरण संताचिया तुझरे चरण संताचिया गंध कृपदाने गते दाविंदास बाबाचे सद्गुरु दास दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कोपादाने गते दाविंदास बाबाजी सद्गुरु दास हे पांडुरंग रुब्रत मलमले तुझरे चरण दत्ताजिया तुझरे चरण दत्ताजिया
पांडुरंगा कुर प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे समर्था तुमचे पाय दोन्ही जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकारानं तेची बंधू श्री गुरु चरण ते नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा हे करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो जराशरी करुणा करा या दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालं चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालं जरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी कोळेश्वर भगवान तसेच नगद नारायणांच्या या पवित्र पावनभूमीमध्ये भक्त शिरोमणी भगवान हनुमानजी प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी सीतामय्या तसेच तुमचं आमचं सर्वांचं प्राणसंजीवन पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा रुक्मिणी साहेब या सर्वांच्या या पवित्र प्रांगणामध्ये हा नामयज्ञ सुरू आहे. याला एक निमित्त आहे महाराज, कारण कुठलंही कार्य कुठल्या निमित्ताशिवाय होत नसतं. कैलासवासी कचरू नामदेव शिंदे या सज्जनांनी महाराज गेल्या वर्षी याच दिवशी याच स्थितीला समजून चालायचं. इह लोकाची यात्रा संपली. बरोबर वर्ष होऊन गेलं महाराज. आज वर्ष पूर्ण झालं. या शिंदे परिवारावरती आलेला हा दुःखद प्रसंग कुणावरही अशी वेळ येऊ नये, कारण ज्याला दुःख होतं त्याच्याच अंतःकरणाला माहिती असतं. कारण ईश्वरी न्यायामध्ये तसं जर आपण पाहिलं तर प्रत्येक आई वडिलांची एकच इच्छा असते की आपलं उत्तर कार्य म्हणजे कोणतं? मरणोत्तर कार्य कुणी करावं? आपल्या मुलानं करावं किंवा आपल्या मुलांच्या हातून व्हावं, ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. परंतु या कुटुंबावरती पाण्याचा प्रवाह उलटा झाला.
पाण्याचा प्रवाह कसा झाला? पाण्याचा नियमित चढावा उताराकडे धावणे. पण या कुटुंबावरती देवानं प्रसंग असा आणला की उताराकडलं पाणी आता म्हणजे एकही महाराज काय ती ईश्वराची लीला असेल, देणगी असेल, ज्याच्यासाठी त्यांनी गरिबीतून दिवस काढून मुलाला शिकवलं, सगळं केलं, आणि आता 4 घास आता कसे खायचे? आयुष्य कसं आहे? आता कंबर बांधण्याचं नाही, आता मोकळी कंबर सोडून काय करण्याचे? आता दिवसचारी म्हणजे निवांत राहण्यासाठी आता आपल्याला येईल ते 4 घास सुखाने खावेत, या आयुष्याकडे त्यांची वाटचाल सुरू असताना भगवंतानं फिरवलं असं म्हणे. कारण कुणावर तरी आपलं ऊज आता कुणावर तरी टाकावंच लागेल ना, असं म्हणता येत नाही. पण चला असो, काय ईश्वरी न्याय असेल ते असेल, आणि त्या न्यायाला या कुटुंबाला सामोरं जावं लागलं. जाणारासाठी जरी आनंदाचा सोहळा असला, जे गेले त्यांच्यासाठी आजचा सोहळा हा आनंदाचा सोहळा आहे. आजपासून त्यांचं आणि आपलं कुटुंबाशी असणारं नातं थोडक्यात ते आता विश्वाच्या रचनेमध्ये कुणाच्या आज त्यांचा आपल्या कुटुंबाशी असणारा संबंध संपणार आहे, आणि त्यांना भगवंताच्या न्यायामध्ये आज कुठं उभे येते? भगवंताच्या न्यायाला यामध्ये उभे आहेत, याचना करतील. कारण एक आहे महाराज, मुक्ती हा पुरुषार्थ स्वतः इथं करायचा आहे जिवंतपणे. कधी मुक्ती कधी मिळवायची? मेल्यानंतर मोक्ष मिळतो का नाही मिळतो माझ्या काय कटो वाचण्यात नाही, आणि ते करायचं असेल तो भाग वेगळा आहे, आणि ती मिळते का नाही मिळते ते गेलेल्याला माहिती. पण परमार्थ असा सांगतो माझ्या तुकोबरायांचं मत आहे, याची देही आणि याची आपल्या डोळ्या देखत, कधी आपल्या डोळ्या देखत हा सोहळा भोगणं, आणि खरा पुरुषार्थ आहे महाराज. पिंडपदावरी दिला आपुलिया, म्हणजे कुणाच्या? माझ्या हाताने मी माझं पिंडदान केलं, तुकोबराय म्हणतात. आपण केलं का आतापर्यंत? बरं, जोपर्यंत आपल्या हाताने आपलं पिंडदान होत नाही तोपर्यंत गयावर्जन होत नाही. काय होत नाही? गया माझे झाले गया वर्जन, फिटले पितरांचे ऋण. फेडलं का आपण आपल्या पितरांचं ऋण? मग कधी फेडणार? का आपली पोरं आपलं फेडल्यावर त्यांचं फिटल का? आपली पोरं तरी आपलं ऋण फिरतील कशावर? होय दादा भाऊ, आहे का गॅरंटी? तुकोबाराय म्हणतात माझ्या हाताने मी हा एक पुरुषार्थ केला. काय पुरुषार्थ आहे महाराज हा? काय म्हणायचं? मोक्ष मिळवणं म्हणजे काय? चौथा पुरुषार्थ आहे महाराज हा. धर्म, अर्थ, काम, आणि हे आपल्या हाताने महाराज मिळवायचं आहे. आणि आपल्या हाताने जर आपलं मिळवलं तरच पाठीमागच्याला बी सुख आहे. झाले कर्मांतर. कर्मांतर तसं होत नाही महाराज. माझे गच्छन्ति, गयावर्जन म्हणजे काय? गच्छन्ति, ज्याचं मरण संपलं त्याला जन्माला यायचं काय संबंध राहिला? ज्याने मरणच बाद केले, मरण माझे मरोनी गेले. काय गेले? माझं मरण काय झाले? मरून गेले. मग त्याला जन्माला यायचं काय संबंध राहिला? त्याला म्हणायचं माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. हो, तद्वत आज आपण या भाऊंसाठी इथं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलोत. काय करण्यासाठी? श्रद्धांजली. 11:30 ते 3 प्रत्येकाला या वेळेमध्ये त्या चित्रगुप्ताच्या दरबारामध्ये उभं राहायचं. तुम्हा आम्हाला सगळ्याला नीट लक्षात ठेवा. सगळ्यांना याच्यातून एकालाही सुटता, ब्रह्मदेवाला सुद्धा सुटता येत नाही. एक दिवस तिथं त्याला जाऊन त्याचा न्याय उभाच करायचा आहे. तसं आपल्याला 11:30 ते 3 आपली फाईल चेकिंग होणार आहे प्रत्येकाची. फाईल घेऊन जात असताना बघा, थोडासा जरा विचार जर केला
तर फाईल घेऊन जात असताना प्रवास आहे महाराज आपल्याला तिथपर्यंत लगेच कुठला असं आपली फाईल तिथं जात नाही. 12 महिने रट्टे खायचाच कुणाचे? मुराळ्याचे. आता बघा ते मुराळी कशी राहते. यमराज न्यायला कोण येतात? काळ. आपण म्हणतो ना भीती कुणाची आपल्याला आज? भीती कुणाची? यमराजाची भीती आहे महाराज. काळ येतो. मग त्या काळाची सवलत घ्यायची. बघा तुम्ही त्याची सवलत घ्यायची. त्याला जवळ केला तर मार्ग सुखकर होईल. पण त्याच्यासाठी तिकीट चांगलं पाहिजे आपलं. कसलं? डबे रेल्वेला किती असतात? भरपूर डबे. त्यातले स्लीपर कोच, बैठ तिकीट म्हणजे आरक्षण केलेलं. बैठ तिकीट, स्लीपर कोच आरक्षण केलेलं, आणि एशिया, आणि चौथा डबा आहे लोकल. मग त्यात किती आणि किती बसा, त्याचं तिकीटच बंद नसतं. रेल्वे हाल असतो. रेल्वे हालेपर्यंत त्याचं तिकीट बुकिंगच बंद नसती. मग त्या डब्यात किती बसत्यात त्याचा हिशोब नाही. मग बसताना लय सुख आहे का हो? की त्याच्या पायावर, त्याच्या पिशव्यात, त्याच्या पायावर. पण ज्याचं स्लीपर कोच तिकीट आहे तो आपली घेतलेली बॅग कुठं ठेवतो? उशाला ठेवतो, निवांत झोपतो. ज्याचं बैठ तिकीट आहे तोही आपली बॅग पायाखाली ठेवतो, निवांत बसतो. आणि ज्याचं एसीआर तिकीट आहे त्याला तर विषयच नाही. त्याला बाहेरची सुद्धा हवा घ्यायची नाही. त्याला हवा कुठली? आतलीच, बाहेरची सुद्धा. आणि जी लोकल मध्ये त्याला हवा नीट नाही, बसायला नीट नाही, उभा राहायला जागा नीट नाही. काय करायचं? सारखे पाय तुडवीत जायचे. कसं जायचे? मग आता ठरवा महाराज. ही रेल्वे आता मी तुमच्या पुढे मांडली महाराज. ही रेल्वे एक दिवस या मनुष्य देहाचा प्रवास संपणार आहे. हा देह आपल्याला टाकायचा आहे एक दिवस. पण खरा प्रवास महाराज मनुष्य देहामध्ये आहे तोपर्यंत प्रवासाची भीती नाही. हित आहे तोवर मनात ज्याच्या त्याच्या मनाने जगणं, ज्याच्या त्याच्या मनाने चालणं, ज्याच्या त्याच्या मनाच्या भागावर ज्याचं त्याचं जीवन अवलंबून आहे. पण एकदा काहीतून आपण सुटलो मग मात्र आपण परतंत्र्यात येईल. हितून सुटल्यानंतर आपण कशात आहे? परतंत्र. महाराज तिथून पुढला प्रवास आपल्या हाताचा नाही, स्टॉप आपल्या मनाचा नाही, तिकीट आपल्या मनाचं नाही, बसायची जागा आपल्या मनाची नाही. तो म्हणेल तसंच बसायचं. कोण? काळ. तो म्हणेल तसंच बसायचं. तो म्हणेल तेच खायचं, आणि तो दिल तेवढंच खायचं. बघा जाताना जरा विचार करा. दर महिन्याला तुमच्या इकडे जेवाय घालते, बरोबर आसाराम भाऊ? गेल्यानंतर दर महिन्याला घालता का नाही जेव्हा? पण 1 म्हणा 2 म्हणा काय आपल्या शकतो पाहुणे. दर महिन्याला जेवढं पाहुणा हित खाईल. बघा बरं का, नीट आहे का? प्रवासामध्ये आपल्याला शिदोरी किती, गेल्यानंतर आपली शिदोरी किती. जेवढं इथं पाहुणा महिन्यातून जेवण तेवढेच महिन्यातून एकाच टायमाला खायचे. किती टायमाला? महिन्यातून जेवण किती वेळा आहे आपल्याला? हा, महिन्यातून जेवढा पाहुणा जेवल तेवढंच. मग त्या पाहुण्याने 1 चपाती खाऊ नाही तर 2 खाऊ. महिन्यातून किती खायचे आपण? तेवढ्याला 2 चपात्या भागवायचं. पुन्हा प्रवास चालू. बरं, प्रवासामध्ये हिशोब द्यायचा आहे आपल्याला. काय द्यायचा आहे वाटणी? हिशोब देत चालायचं. हिशोब कुठला? जे जिवंतपणे काशी केली ना. कोणाचा बाण टोकर, कोणाची झाड हान, कोणाला शिव्या दी. हो, ही जे आपण काय जीवनभर केलेलं कर्म आहे महाराज. फेड कशाची आहे? फेड जाताना कर्माची फेड द्यायची. कर्माची पाप पुण्याचा लेखाजोखा सांगत जायचे. मग पुढला विचारतो महाराज. पुढला काय करतो? हिशोब विचारतो. आणि मागचा शिक्षा द्यायला असतो. पुढला काय करतो? विचारतो. आणि मागचा हिशोब द्यायला. मग पुढल्याचं उत्तर चुकलं, पुढल्याला देताना उत्तर चुकलं की मागचा मारी दी दोडे दिन डुड. मारी दी दोडे दिन डुड. मारी दी थोडी दिन सुर. मारी दी थोडी दिन सुर. या माझे किंकर बाबू चाल. या माझे किंकर बाबू चाल. मारी ती दोडी रे तोडे दिन डुर.
काय शिक्षा आहे? यमाचे किंकर बहुसाल किती ही शिक्षा भोगत 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 दिवस आजचा येतो बर का. कोणचा आजचा दिवस की मी मगाच सांगितलं 11:30 ते 3 या वेळेमध्ये आपली फाईल चेकिंग आहे. आज कचरूभाऊंची फाईल भगवंतापुढे त्यांनी मांडली. जे आहे तो कर्माचा हिशोब दिला. आज हात जोडून उभे आहेत. कुठं आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण ही करण्यासाठी आलेलो आहोत. भगवंता जे पाप पुण्य झालं आम्हाला माहिती नाही. त्या कुणाच्या हातून काय घडलेलं आहे, आपल्या हातून आपलं काय काय होऊन गेले, आपल्याला तरी मरेपर्यंत देण्यात राहील का आपला हिशोब? तसं कुणाचा लेखा लोक आम्हाला काय माहिती नाही. फक्त आम्ही एक विनंती करण्यासाठी आलो. एकच आहे, पण भगवंताचा न्याय असा आहे. जगी जीवनाचे सारा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. त्यात काय तो बदल करत नाही, पण विनंती करायला काय हरकत? आपल्याला माहिती आता आपण शिक्षा तर होणार आहे, होय शिक्षा होणार आहे, पण माफी मागायला काय, हात जोडायला काय हरकत? तसं आता आपण इथं काय करायचं? हात कर्म तर चुकत नाही, आपला सिद्धांत आहे महाराज. कर्माचा सिद्धांत हा चुकत नाही. देवाने त्याचं कर्म त्यागलं नाही तर आपण कोणता त्यागणार कर्म? होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळे ना. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळे ना. हे होणार जर होते कर्म रेखाटळे ना. होणार जर बुद्धी कर्म रेखाटळे ना. जे लिहिले संचित जे लिहिले संचित ना चुके कलमांती. ना चुके कलमांती. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळे ना. होणारा सारखी बुद्धी कर्म रेखाटळे ना. हे होणार रंगे बुद्धी कर्म रेखाटळे ना. होणार रंगी बुद्धी कर्म रेखाटळे ना. संपला लेखा? अरे त्या संचितामध्ये आपण करू महाराज, जे करून ठेवलेलं तेच उगवत असतं. जे आपण पेरलंय, जे जमिनीमध्ये पेरलंय तेच आपलं उगवणार आहे. पण आपल्याला महाराज सवय अशी लागली, बाबलीचं बी पेरायचं. बी कशाचं पेरायचं? बाबलीचं. आणि फळं कशाची मागायची? आंब्याची. आपल्या बापाची पेंड आहे का ती? कर्म चुकेल? अरे जे संचितामध्ये लिहिलेलं कर्म आहे महाराज, कर्म कधी चुकत नसतं. पण माफी मागायला काय आपल्याला हरकत आहे? आपण फक्त विनंती करतो भगवंताकडे, या भाऊ तुमच्याकडे आले. कर्म काय झाला मला माहित नाही, फक्त आम्ही एक विनंती करतो की जेवढी होईल, काय जेवढी होईल तेवढी शिक्षा कमी करून भगवंता तुमच्या चरणाजवळ त्यांना फक्त जागा द्या बस. एकदा कारण कसं आहे, तुम्ही जर कृपा केली तर मग कर्म काही असू, एकदा मोठ्याचा वशिला असला मग आपली कागद एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, भोग प्रारब्धाचा आहे, पण हरी कृपे त्याचा. जर हरीने कृपा केली, म्हणून आपण विनंती करायची, हरीला विनंती करायची की तुम्ही जर कृपा केली तर मग ते पहिले आपला बीडचा जर जिल्हाधिकारी आपल्या ओळखीचा असेल आणि आपल्या पोरांना समजा सायकल किंवा काय पंचायत समितीतून आणायचे असेल, फक्त नाव सांगितलं ना हे आमच्या आमच्याचा असा असेल, तुमचे कागदपत्र बघत नाही, फक्त म्हणते ती सायकल उचल आणि कुणाला न सांगता पटकुनी. आणि जर ओळखीच कोणी नसेल
तुमचा ग्रामपंचायतचा दाखला, त्याच्यावर सरपंचाचा शिक्का नाही, त्याच्यावर ग्रामसेवकचा शिक्का, हेलपाटे मारू मारू त्या सायकलीच्या किमती इतके पैसे आपले कशाला गेले? खर्चीलाच गेले. का? ओळख. पण जर हरीने जर मोठ्याला विनंती केली आणि त्यांनी जर माफ केलं तर काही बी होईल. म्हणून आपण आज श्रद्धांजली अर्पण करूयात की भगवंता तुमच्या चरणाजवळ आमच्या कतृभाऊंना जागा द्या, एवढीच विनंती करून आपण आता आपल्या कार्यक्रमाला इकडे सुरुवात करू. कुठल्या? अभंगाकडे. कारण ही प्रस्तावना मी मांडली कार्यक्रमाच्या निमित्ताने. या निमित्ताने मला जो अभंग घेतलाय जनार्दन पंतांच्या मालिकेमध्ये ज्या साधून वयाची 18 वर्ष सद्गुरूंची सेवा केली आणि शिवेचं फळ बघा, शिवेचं फळ गुरु आज्ञेहून प्रपंच मांडला. गुरुचं फळ काय? गुरुच्या शिवेचं फळ काय? गुरु आज्ञा झाली, परत प्रपंचात जायचं डोक्यात नाही. पण जनार्दन पंतांनी सांगितलं, नाथा गृहस्थ आश्रमाच्या वाटेवरतीच आपल्याला मोक्षाला जाता येते. आणि खरी परीक्षा हेतू नाही. गृहस्थ आश्रम म्हणजे महाराज परीक्षा आहे. काय? पेपर सोडवत. गृहस्थ आश्रमामध्ये सुखाची गोष्ट कोणी ऐकली का आतापर्यंत? सगळेजण म्हणतात संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, संसार दुःख मूळ. सगळेजण म्हणतात, पण सुटला किती जणांचा? बरं, सोडण्याची वस्तू आहे का? काय केल्यावर सुटेल? बोला. बायका पुरं सोडणे म्हणजे प्रपंच सुटला का? अरे सात संगत आहे महाराज. कन्यापुत्र आप्तजन हा तो सहज ओळसा, कन्यापुत्र आप्तजन संपत्ती विपत्तीचा मानियला भरवसा, संपत्ती विपत्तीचा. महाराज ही संपत्ती विपत्ती ही भरोश्यानं महाराज आली नशिबाने, गेली नशिबाने. कर्माच्या अकर्माच्या वाटे लागत इथे महाराज. काय गमत? प्रपंच सुटत नाही, कुणाला सुटत नाही. मृत्यू लोकांमध्ये आला ना सुटत नाही. लय आपण लाल कपडे घालून हिंडलो तरी तिथं सुद्धा मटण तटच आहेत. प्रपंच कधी सुटला का? सुटला. मग त्यापेक्षा बरं आहे ना आपलं. 3 टायमाला तुकडे तर फुगा आयते मिळतात ना. हाताने करायची तर बारी नाही ना आपल्यावर आली. होय आश्रम भाऊ, का हाताने करून खायची बारी? म्हणजे ती भगवंताने केलेली आपली सोय. काय केली? फक्त सोय मानायची. ह्यात काय मानायची आपली? फक्त. पण लक्ष आपलं कुठं असावं ही फार महत्वाचं. हिथं राहून लक्ष ज्याला साधता आलं का नाही, लक्ष लावून राहा, बाकीचं मग सगळं चालणार आहे मला. ह्यातलं कोणतं सुटणार नाही, बाकी सगळं चालणार आहे. फक्त आपलं लक्ष कुठं पाहिजे? आपण ज्याच्यासाठी आलो त्या लक्ष्यावर आपलं लक्ष असलं ना, बाकी तुम्हाला काहीच बाधणार नाही महाराज, काहीच बाधणार नाही. पण बाद कुणामुळे? बाद कुणामुळे? फक्त ही वस्तू माझी म्हणलं की बाद जडला. काय झाला म्हणा? तो बाद जडला ह्याला. आता ह्याला बाधा झाली. कशाची? पहिली शिका आली की 5-4 वर्षात काय म्हणायची? ह्याला कोरोनाची बाधा. शिका आल्या की कोरोनाची बाधा. तसं आता इथं सुद्धा महाराज पहिली बाधा आपल्याला प्रपंच माझा म्हणणं. फक्त ही दिला देवानं, आहे तो देवाचा आहे, होणार देवाचा आहे. आणि जो माझ्या अंती माग शिल्लक राहणार आहे तो देवाचा. देव संपवतच नाही महाराज. प्रपंच आतापर्यंत संपवला का त्याने? आणि जर प्रपंच संपवला असता तर तुम्ही आम्ही जन्मालाच आलो नसतो. काल असतो. त्याने जर प्रपंच संपवला असता, अशा आपल्या आजोबा पणजोबा म्हणले असते मला प्रपंच करायचाच नाही, आपण जन्माला आला असतो का? म्हणजे हे देवाचं नियोजन आहे. कुणाचं? मॅन्युफॅक्चर कारखाना त्याचा आहे. मॅन्युफॅक्चर जन्माला घालायचं आणि मारायचं कारखाना कोणाचा आहे? तो मालक आहे. ज्या दिवशी संपवायचं त्या दिवशी संपणारच आहे महाराज. आता कलियुग आहे. आता कोणतं युग चालू आहे मृत्यू लोकांमध्ये? कलियुगांती. काय कलीने तर आपल्याला सांगितलंय. कलियुगांती आपला नाश कसा आहे सांगितलंय. काय कलियुग सुरू होऊन महाराज 5,500 वर्ष झाली. किती? 5,500. 5,500 वर्षामध्ये आज भावात नाही. गावात माणसं असून माणसात नाही. गावात बघा तुम्ही, माणसं असून माणसात.
आज जर ही परिस्थिती अजून वर्ष किती जायचे महाराज कलियुगाचं महिमान कलियुगाचे वर्ष ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे मेहमान ऐका कलीचे मेहमान सत्याशी रिजले जना सत्याशी रिजले जना सत्याची रिजले जन आता दादीर दले जना पापा देती अनुमोदना पापा देती अनुमोदना बाबा देती अनुमोदन बाबा देती अनुमोदन चलती हेळद संताचे करती हेळन दादाचे हेळद संताचे करती हेळन दादाचे ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे मेहमान ऐका कलीचे मेहमान ऐका कलीचे मेहमान ऐका कलीचे मेहमान कुणाचं महिमान आहे का कलीचे महिमान कशाला अनुमोदन आहे तुमच्या इकडे लबाडाच्या माणसं जास्त चालतात माग का खरं बोलणाराच्या आमच्या इकडे तर नाही बा खरं बोलणार एकटंच पटांगणात बोंबालतो आराटतो त्याच्याकडे कुणीच बघत नाही खरं बोलणारा एकटा फेस येऊच आराटतो त्याच्याकडे कोणी डोकून बघत नाही पण जीव नुसतं असं बोटाव नाचवतोय का नाही जे बोटाव नाचवतोय त्याचं उद उद करणारे माणसं आहेत आमच्या हा की कलीचं महिमान आणि मग आता या कलीतून महाराज आपल्याला निष्ठायचे या कलियुगामध्ये प्रपंचाचे साधे महाराज आहेत नाथ बाबाला सांगितलं गुरुदेवांना आपण इथून फुटलो ना आता प्रपंचाच्या मार्गावरती त्या जीवाला मोक्ष घेता येतो जा तुझे गडील आजी आजोबा वाट बघतायत गरीब आई वडील तर राहिलेच नव्हते जन्मताच गेलते नातांचे आई वडील जन्मल्या बरोबरच गेलते आज तुझी आजी ना आजोबा डोळ्यात प्राण आणून वाट पाहतायत कारण माहितीच नव्हतं कुठं नात गेलेत त्यावेळेस काय फोन नव्हतं काय नव्हतं आपलं लय टीचित चाललंय चिंतनाला बसायचं असतं तरी आपण बायकोला सांगतो जर मी चिंतनात रमलो तर मला फोन फिन कर मी मला उठेव आपली लय सोय झाली सगळी तसं त्या काळात ना आताच्या काळात काहीच नव्हतं नाही साधन माहितीच नव्हतं कुठं गेला काय तपास आणि बरोबर महाराज 24व्या वर्षी नाथ बाबा घरी आले 18/6 24व्या वर्षी इतका आजी आजोबाला आनंद झाला मग आता त्यांना काय लागतं महाराज इकुलते एक वंशाला दिवा राहिलेला होता नाथ बाबा म्हणजे आणि महाराज लग्न लावून दिलं गिरजाबाई सारखी पत्नी मिळाली भाग्यवान महाराज नाथ बाबा बघा पण या प्रपंचामध्ये नाथ बाबांनी गुरु घरी जे मिळवलेलं ज्ञान आहे काय म्हणतो मी गुरुगृही जे ज्ञान मिळवलं त्या ज्ञानाचा विस्तार चालू केला गरीब प्रपंचात सुद्धा काय केला आपला घोटाळा हितच झालाय आपण विस्तार विसरलो काय झालो आपण बाकीचा विस्तार केला पण परमार्थाचा विस्तार आणि खरा परमार्थाचा विस्तार आपल्याला सोडवणार आहे का प्रपंचाचा विस्तार सोडवणार कोण आहे आपल्याला प्रपंच की परमार्थ सोडणार आहे कोण परमार्थ सोडणार आहे आपल्याला महाराज प्रपंच नाही सोडत प्रपंचाचा विस्तार प्रपंच सहज म्हणले कन्यापुत्र आपलं सहज ओळसाय म्हणले कर्म त्या कर्माच्या वाटे लागत आहे हे सहज घडणार आहे पण केला त्या 8 तासांनी परमार्थ सुरू केला आणि परमार्थ सुरू केल्यावर महाराज चोपदारी कीर्तनाची कोणी करावी काय अधिकार मिळवला जीवनामध्ये ह्याला सद्गुरूची कृपा म्हणतात कोणाची कृपा ज्याच्या जीवनावरती गुरुची कृपा झाली दत्त चोपदारी करी कोणाच्या घरी काय अधिकार जीवनामध्ये आणि ज्याच्या कीर्तनात दत्त चोपदार आहे त्याच्या कीर्तनात दुसरं येत असेल काय नवरा बायकोच्या गोष्टी त्याच्या कीर्तनात काय मिळत असेल काय तुम्हाला आज मला सांगा नवरा बायकोच्या गोष्टी ज्या रंगून जास्त सांगतात त्यांची बिदागी ज्यादा आहे का निस्ता देव सांगतो त्याची बिदागी ज्यादा आहे तुम्ही आहे ना कीर्तन ऐकत आहे ना बिदागी नेमकी कोणाची ज्यादा आहे होय आसाराम भाऊ काय तुम्हाला अनुभव काय सांगतो जो प्रपंच रंगून सांगतो त्याची बिदागी देव सांग हे ते म्हणजे त्याचं कीर्तनच कळालं नाही आपल्याला काय सगळं कुठनं गेलं आता तुझ्या कवा देवच डोक्यात नाही आला तर तुझ्या डोक्यात देवाचं कीर्तन घुसनच कवा देवाचं कीर्तन कवा कळतं ज्याच्या डोक्यात
कीर्तन कळेल? ज्याच्या डोक्यातच देव नाही, ज्याच्या डोक्यात प्रपंचच भरलाय, त्याला नवरा बायकोच कळतील, भरात दुसरं काय कळणार? मग नाथ बाबाने प्रपंच करत करत ही सगळी साधना केली महाराज. प्रपंच त्यागून नाही केली. मी इथं होतो, गुरुच्या आज्ञा म्हणून प्रपंच, गुरुच्या आज्ञेत राहून परमार्थ साधला. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. देवाचे चरण जोडले महाराज तर भगवान दत्तात्रयाची उद्धारी करायला काय अधिकार मिळवला जीवनामध्ये. आणि त्यातील जो हरिपाठ तुमच्या आमच्यासाठी, आता हरिपाठ म्हणजे मला वाटतं 50% शिव्याच येतात. नाथांच्या हरिपाठामध्ये 50% हरिपाठ कसा आहे. आता बाकीच्या नाही शिव्या सांगत, तुम्ही म्हणता कीर्तनच नाही. नाथांच्या हरिपाठाप्रमाणे जर तुम्हाला समजा सांगाय गेलो तर तुम्ही म्हणताल बुवा ह्यो कीर्तनकार नव्हता. तो हरिपाठ तुम्ही घरी गेल्या वाचा. फक्त त्यातला मी एक अभंग तुमच्या आमच्या सेवेसाठी एक आपण अर्धा पाऊण तास हरिचिंतन करणार. त्याच्यासाठी कुठलं प्रमाण घ्यायचं म्हणून नाथांचा हा 5 चरणाचा हरिपाठातला अभंग घेतलाय. नाथ बाबा या अभंगामधून तुम्हा आम्हाला उपदेश करतायत. बाबांनो जन्म वाया घालू नका. करा रे बापानो साधन हरीचे. साधन हरीचं करा. का? तो जर हरी आपला झाला तर आपलं जीवन मरणाचं राडगाड संपेल. आणि हरी आपला झाला की जेणे नये जन्म यमाची यातना. हरी आपला झाला की आपल्याला यमाच्या यातना भोगाव्या लागणार नाही. आणि त्या यमाचं यातना जर घालवायच्या असतील तर त्याच्यासाठी तिकीट लय महत्वाचं आहे. मी मगाच सांगितलं रेल्वेचं तुम्हाला उदाहरण दिलं होतं. कुठलं रेल्वे, पण त्यातलं आता शितून पुढल्याचं तिकीट सांगतो. तिकीट साधनांचे सार. तिकीट कोणतं पाहिजे? तिकीट कुठलं पाहिजे? साधनांचे सार. आता साधन किती? योग याग विधी. साधन किती झाली? योग आहे, विधी आहे, पूजा अर्चा जे काय तुम्ही कराल ती साधन झालं. पण ह्यातलं सार साधन आपल्याकडे तिकीट कोणतं पाहिजे? की जे तिकीट घेतल्यानंतर टीसीचा सुद्धा आपल्याला उतर मानायचा अधिकार राहिला नाही. आणि ज्याच्याकडे तिकीट चांगले त्याला टीसी काहीच करीत नाही. पण ज्याच्याकडे तिकीट नाही त्याची फजिती. मग आता बघा आपल्याला तिकीट महत्वाचं महाराज. एकच साधन महत्वाचे. साधनांचे सार मंत्र बीज. सर्व मंत्रांचं बीज असणारा आत्मतत्वाचं नाम जे त्याच्याकडे का नाही हे तिकीट महत्वाचं आहे. कशाचं पाहिजे तिकीट? आत्मतत्वाचं. आता दररोज आपण म्हणतो एक तत्व नाम दृढधरी. नाम किती? तत्व किती? आणि ती कुणी जपायचंय? जपायचंय कुणी? हरीची जर करुणा आपल्यावरती व्हावी असं वाटत असेल तर ते जपायचं कुणी? आपल्या मनानं. आपलं मन किती जप करतं बरं रोज? होय, विचारा जरा मनाला प्रश्न. किती जप करतो आपण दररोज? आणि मग जर जपचं साधन जर आपल्याकडे नसेल, जपत जर आपला चालू नसेल, अजपा जपणे उलट प्राणाचा. कुठलं तत्व स्वीकारायचं? अजपा जपणे. काय जप आहे महाराज? आणि जर तो आपला झाला तर त्याची फलश्रुती काय नीट आहे का? ज्याच्याकडे हे तिकीट मिळाले त्याच्यासाठी पुढलं वाक्य नाथ बाबाने सांगितलं कोटी कोटी यज्ञ. त्याच्याकडून काय घडतो? ज्यांनी आत्मतत्वाचं नामस्मरण स्वीकारलं त्याला काय फलश्रुती सांगितली? कोटी कोटी यज्ञ. नित्य जे आता असा कोणी एखादा यज्ञ करणारा कोणी असेल. आता ते यज्ञाचं तुम्हाला माहिती साधन सामग्री साधी. हिथं आपल्याला आता प्रभू रामचंद्राची तुम्ही प्राण प्रतिष्ठा केली असेल बरोबर. भगवान पंढरीनाथाची तर प्राण प्रतिष्ठा केली असेल. काय काय सांगितलं होतं काकाने तुम्हाला? यज्ञाला चावल कमीत कमी 5-7 हजाराचं मटेरियल सहज लागतंय. आत्ताच्या यज्ञाला बरं का किती 2 ते 2.5 तास यज्ञ चालतो. किती? मग आता पहिलं वर्ष यज्ञ चालायचे. त्याच्यात तुपाची धार हत्तीच्या सोंडवणी म्हणतात. आता हत्ती मी बघितला नाही आणि त्याची सोंड केवढी असते ही माहिती नाही. पण आमच्या इथं चमच्याने तूप मिळायचे पंचायती. कसल्या पळीनी नाही. मग मला सांगा एवढं जर साय असत्या यज्ञाला आणि त्याच यज्ञाची फलश्रुती कशात? ज्याच्याकडे आत्मतत्वाचं नाम आहे. नाम कुठलं पाहिजे? तत्वाचं नाम पाहिजे.
त्याच्याकडे आहे, त्याला फलश्रुती सांगितली, एक हरिनाम जपता घडे. काय महाराज कलियुगात किती सोपं सांगितलं होतं, कितीतरी सोपं आहे महाराज. पण ह्याच्यासाठी बरं का, आता नीट ऐका, शेवटचं वाक्य नाथबाबांनी ह्याच्यासाठी फार महत्वाचं. एवढ्यासाठी फक्त मनात काय नको. महाराज याच्यासाठी मनात काय नको आपल्या, एका जनार्दनी. महाराज हे सगळं घडेल मागचं, यमाच्या यातना बी चलतील, हरीचं साधनही मिळेल, हरी आपला होईल, यज्ञ आपला होईल. पण ह्याच्यासाठी काय नको, एका जनार्दनीनं घ्यावा संशय. कारण महाराज असंच आहे, संशयाहुनी घोर. ओवी ही ओवी हे नाही, अभंगाचं प्रमाण नाही. संशयाहुनी घोर आणि पाप नाही थोर, अरे विनाशाची वागूर. हाताने जाळीत गुतलाय आपण जाळीत कशाने, विनाशाची वागूर. म्हणजे काय, वागूर कशाला म्हणतात, तुम्ही सशे खोले पकडले नाही का कवा, जाळी जाळी वाघूर. आपण जाळीतच अडकले गडी सगळी. का, आपल्या मनात संशय. महाराज काय, निश्चित मी देव होईल का, अरे तू देवच व्हायचा संबंध राहिलाच कुठं, फक्त संशय गेला पाहिजे. काय घालवायचा, आणि ज्याचा संशय गेला तोच हरीचा होत असतो. म्हणून एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयाची होय हरिरूप विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 सरळ भावार्थ प्रतिपादित केला. सुंदर असा सर्व टाळकरी परिवार. महाराज या कुटुंबाचं असणार तुमच्या आमच्याशी बांधलेली नाळ, आणि या नाळेमुळे तुम्ही आम्ही सगळेजण, आता ही जवळचं एकही नाही महाराज, आता ही जे बाहेर टाळकरी उभे जवळचं बीड जिल्ह्यातलं एकही नाही का, हाय कोणी नाही. सगळे हे ताईंच्या प्रेमाखातर, आमच्या भाऊंच्या प्रेमाखातर इथं आलेत मंदिर सर. आता तुम्ही कुठून काय, तुम्हाला काय तुमच्या गावात आता श्रावणात सप्त्याला पीक आले कुठे का, सप्ते मध्ये गावात, पण तरी सुद्धा आपण इथपर्यंत आलोय. महाराज प्रेमाच्या दोरानं सगळं बांधलं जातं. कशाच्या, जनाबाईनं देव बांधून ठेवला, धरला म्हणते. मी काय केला, मी देव धरला. दररोज आपण तुळू तुळू म्हणतोय त्याला. कुणी भीमप्लास गात असेल, कुणी गहाणी घालीत असेल, कुणी गहना घालीत असेल, दररोज म्हणताय. पण जनाबाईने जे प्रेम दिलं ते प्रेम त्यांना आपण दिलं का अजून, चोर धरण्यासाठी कोणाला म्हणले, पण दोर त्या चोरासाठी दोर महत्वाचा आहे. आणि तो दोर कशाचा होता, प्रेमाचा. त्या प्रेमाच्या दोरामध्ये आपण सगळे बांधलेली मंडळी महाराज, ज्या भाऊंच्या श्राद्धाच्या निमित्ताने इथं आलो आपण, एक त्यांच्या दुःखात सामील होण्यासाठी. कशासाठी महाराज, तद्वत बघा, मला वाटतं आपण एक महिना दीड पुरेशी महिन्यापूर्वी इथे घेऊन गेलो ना आपण. कावताय कुठल्या कार्यक्रमाला आलतो आपण इकडं, मला वाटतं तुमच्या इकडे आलं त्यावेळेस काय आहे का नाही, तुमच्या इकडे त्यावेळेसच ताई म्हणल्या अमक्या अमक्या तारखेला कार्यक्रम असा असा येतोय भाऊ, कार्यक्रम करावा लागेल. आधी कीर्तन अनर्ती भाऊंचं ठरलं होतं, आनंद वाटला. पण ते पुन्हा काय झालं कोणास ठाऊक, म्हणले माझी तब्येत बरी नाही, ही तुम्हाला पार पाडावं लागेल. आणि त्या न्यायाने महाराज भाऊंनी कवा वाटणी पार आम्हाला सांगितलं, हिथं बी मला माहिती नाही, हिथं होतं तो विषय झाला. पण कीर्तन तुम्हाला करायचं मला माहिती नव्हतं. वाटत गेलं, म्हणले बाबा तुमच्या लक्षात आले काय, म्हणले कीर्तन तुम्हाला करायचे. आणि म्हणलं आनर्ती भाऊ, अहो नाही म्हणले, ती जरा पुन्हा अडचण आली, असा असा फोन झालाय, मी काय बसत नाही. 27 आणि मी तारीख घेतली 28 मी पोरांना बी 28 सांगितली होती. आम्ही झाल्या उद्या त्यालाच आला असतो बहुतेक. पण ते पुन्हा पत्रिकेमध्ये ज्यावेळेस आम्हाला फॉल्ट कधी लागला, आपल्या त्या शेडगावच्या मेळाव्यावर. अहो म्हणले 27 दादांचा प्रगट दिन, त्याच दिवशी इकडं कार्यक्रम. आणि मग डोक्यात उजेड पडला आमच्या. हरी विठ्ठल म्हणला. आता काय झाला, हरी विठ्ठलच झाला.
तद्वत या न्यायाने महाराज तुम्हा सारख्या साधू सज्जनांची सेवा करण्यासाठी आपण अर्धा तास सेवा करणार आहोत. बघा साधू आणि देव, आता तुम्ही आम्ही स्वातंत्र्यामध्ये कुठे आपण आता स्वातंत्र्यामध्ये सेवा नेमकी देवाची करायची का साधूची करायची प्रश्न आहे. फैसला आहे महाराज आपला. आपण ठरवायचे आता मला देवाची सेवा करायची का साधूची सेवा करायची. बघा आता दुईतला फरक मी मांडतो थोडासा. राजस्व यज्ञ धर्माचा पार पडला. बघा बरं का, कुणाच्या मागे जायचं, देवाच्या जायचं का साधूच्या जायचं. यज्ञ पार पडल्यानंतर महाराज यज्ञाचं यजमान पद शेवट पूजेचा मान द्यायचा. आता यज्ञ संपलाय, पाहुणचार पहिल्या सुट कुणाला करायचा म्हणजे पहिल्याच प्रथम मान कुणाला द्यायचा बा या यज्ञाचा. आता शेवटचं पाहुणं वाट लावायचं, सगळ्याला काय करायचं आता गंध अक्षता देऊन उपारणे देऊन काय असेल टोप्या टाईल घालून वाट लावायची ती. पण पहिला मान द्यायचा कुणाला. आता बाकीचे सगळे असे जसे होते म्हणजे सगळ्यात आपल्यात श्रेष्ठ आणि वयोवृद्ध भीष्माचार्य. बघा बरं का, म्हणजे भीष्माचार्याला पहिला मान देऊ. पण भीष्माचार्य मनाने मोठे होते. कशाने? आपल्यासारखं लगेच टोपी हटवून हटला असतो. आपल्याला खुडीचे तर आपण काय नाही टोप्यात येतो. आपलं नाव घेतलं की आपण म्हणलं असतो कुठे खुडची. भीष्माचार्याने सांगितलं ए अड्यानो अजिबात तसं नाही जमणार. मी जरी वयाने मोठा असलो, ज्ञानाने मोठा असलो, जरी शूर असलो, वीर असलो, तरी माझ्याही पेक्षा एक मोठा आहे. माझ्याही पेक्षा एक मोठा आहे तो म्हणजे तो श्रीकृष्ण. त्याला पहिला या पूजेचा मान द्यायचा. भीष्माचार्याने वाक्य टाकले, बाकीचे सगळे गप बसले. पण एक दसकाट उठलं, एक उठलं, तेवढ्यात सुद्धा उठलं. आणि असे महाराज आपली आबरू आणि लाज राखणारे लांबचे नसतेत आणि आबरू घालवणारे लांबचे नसतेत. कुठले असतेत? लवकर कळालं एवढं तरी मेहरबानी. उठला महाराज आणि म्हणले ह्याला मान डायरेक्ट काय म्हणे ह्याला शो मान द्यायच्या लायकीचा आहे का? सुरुवातच कुठून? ह्याच्या खोडे मी सांगू का म्हणले तुम्हाला माहिती नाही का कुणाच्या? ह्याच्या मानायचं डायरेक्ट कुणाला का हात करून. जन्माला आल्यापासून यांनी खोड्या चालू केल्या, अजून ह्याच्या संपल्या नाहीत तरी सुद्धा गपच. काय करीत होता? खाली बघितलं, कुठं बघितलं आणि गपच. महाराज शिव्या माग शिव्या, अगदी ठेवणीतल्या शिव्या काढल्या. कुठल्या? ठेवणीतला माल कधी वापरतो आपण? होय, ठेवणीतला माल कधी असतो? भांडणं लागल्यावर. तसला माल त्याने सुरू केला द्यायला. कुणाला? तरी सुद्धा माती कुठं उकारतोय? खाली बघून. शिव्या किती झाल्या? शिव्या किती झाल्या? 1 नाही, 2 नाही, 10 नाही, 11 नाही, 25 नाही, 50 नाही. आता अमृत महोत्सवी झाल्या म्हणजे किती झाल्या? 75 बी झाल्या. आणि शेवट 100 शिव्या दिल्या. किती दिल्या? शिव्या किती झाल्या? बघा बरं का, शिव्या किती झाल्या? 100 शिव्या झाल्या. आणि झाल्यानंतर मग मात्र मान वर केली. काय केली? मान वर केली आणि डायरेक्ट वाट करून सांगितलं आता शिशुपाला शितून पुढे नुसतं तो तोंड जरी वाचलं, कशाला? शिवी द्यायला तो तोंड जरी वाचलं तरी आता तुझं शिर उडवल्याशिवाय राहणार. मग आता एवढ्या वेळाने शहाणा भाऊ का नाही? आता हे आपण 100 दिल्यात. किती दिल्यात? आता आपण किती दिल्यात? 100 दिल्यात. त्यांनी आपल्याला अजून शब्द भागाडी केला नाही. शहाणे माणसाने ती सभा सोडून जाणं काम आहे का नाही? जर 100 अपराधाला जर त्याने आपल्याला माफ केले तर आता त्याने आपल्याकडे जी आरती बोट केले ती आरती आता हा आपला काटा काढल्याशिवाय राहणार नाही. आता आपण इथून निघून जाणं शहाणपणाचं का नाही? ऐकलंच नाही. राग तितकाचा, रागाचा असंच काम आहे मला. रागीटाचं कामच असे. राग आवरत म्हणला तू काय करशील रे दो बापाच्या? डायरेक्ट शिवी काय टाकली? कारण कुणी म्हणे वसुदेवाचा
कुणी म्हणे मी नंदाचा, अरे ठावची नाही बापाचा, कुळीसाचा कृष्ण. एवढी शिवी टाकल्या त्यात जी बोट असं केलेलं होतं ना, ती बोट आकाश, त्याच बोटातून सुदर्शन बाहेर पडले. जी बोट तोंड बंद करण्यासाठी दाबलं होतं, दाखवलं होतं, तेच बोट महाराज त्यातूनच सुदर्शन बाहेर पडलं. बाहेर पडला असं गर 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 फिरलं, खाड दिशेने शिशुपालाचं शिर उडवल्याबरोबर ते सुदर्शन अख्ख्या सभेला येडा घालून आलं. कुठं? अख्ख्या सभेला येडा घालून आलं. सगळ्यांची जिरली. किती जणांची? जेवढे सभेमध्ये होते तेवढ्यांचा असं लटलट लटलट अंगातून घाम फुटला बदा बदास. म्हणले एकट्या शिशुपालाला मिटवलंय. दुर्योधनाने ही बाकीचे दुःशासन तर म्हणले पहिलं दुर्योधना निघायचं बघ, हा नाही तर नंबर आपला सुद्धा लागणार आहे. महाराज सुदर्शन आलं, आकारत घेतलं. बघा 100 शिव्या खाल्ल्या, शिव्या 100 खाल्ल्या. सीमा संपली की देवाला राग येतो. सीमा संपली, मला आता नीट ऐका आता, सीमा संपली की देवाला राग आला तर शिर खाड दिशेने उडवलं. आता इकडे जरा साधूकडे या रिटर्न, संताकडे या रिटर्न. आता संतातला मी थोडा फरक सांगतो. सकाळच्या पारी नाथबाबा उठले, कमंडलू घेतला, गंगेवरती स्नानाला गेले. स्नान केलं, कमंडलू मध्ये पाणी घेतलं, देवाच्या पूजेसाठी निघाले. इशीतून आत आले की वर्ण पानाची पिचकारी मारली दिसती. पिचकारी थुक्याची बी नव्हती, तंबाखू खाल्लेली. कशाची होती? पानाचा विडा तयार करून चाटून ठेवलेली पिचकारी अशी डोक्यावर मारल्याबरोबर अशी अर्धी आंघोळ झाली. महाराज तसाच येडा महागारी. कमंडलूतलं पाणी वतून दिलं आणि येडा महागारी कुठं थेट पुन्हा गंगेला, पुन्हा महागारी, तोच प्रसंग, पुन्हा गंगेला, तोच महागारी. 108 झाली. किती झाली? चांगले 12 12:30 वाजले. आंघोळी किती झाल्या? 108. आता 9व्या वेळेस थोकायचे, पण आता थोबाडतय चुना किती सहनशीलता आहे थोबाडाला. थोबाडात चुना किती वेळ दम काढी. पानाचा महागारी येईपर्यंत दुसरा पानाचा विडा खायचा आहे. तोंड लाल भडक झालं, खाऊन खाऊन तोंड सुजलं. आता 109 वेळा म्हणला आता थुकण्यात मजा नाही, आता थुकण्यात मजा नाही. मला तू इशिवनं खाली उतरला, नाथ बाबा आंघोळ करून आले, पळतच आल्याबरोबर पुन्हा थोकला नाही. पुन्हा काय धरले? पाय धरले महाराज. पाय धरले म्हणले माझ्यावरती कृपा करा. माझ्यावरती काय करा? कृपा करा. का? अरे 108 वेळा मी अपराध केलाय. मी काय केलाय? अपराध केलाय. एका साधूच्या अंगावरती थुंकलोय, मी थुंकलोय. आता मी शिक्षेला पात्र आहे. तुम्ही जी बी शिक्षा द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. मग शिक्षा काय दिली? यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला, प्रसाद देऊन मुक्त केला. काय केलं? त्याला काय शाप दिला? त्याला झापड लावली? त्याला हाणलं, मारलं? काहीच नाही. यापैकी काहीच नाही. उलट त्याला उत्तर काय द्यावं महाराज? साधून काय उत्तर द्यावं? हे वेड्या उठ. अरे म्हणले मी जन्माचा आळशी. मी कसं काय म्हणले? मी त्याला नाही म्हणले, त्याला तू शब्द नाही वापरला. मी म्हणले जन्माचा आळशी. रोज त्रिकाल संध्या असायची. किती संध्या? किती? सकाळ दुपार
म्हणले मी दिवसभरात 3च आंघोळ्या करायचो, किती आळशी म्हणले मी. पण आज 12:30 वाजेपर्यंत म्हणले मला 108 वेळा गंगेचं स्नान केलं. अरे तो दिवस म्हणले माझा आज भाग्याचा आहे. कोणाचा म्हणले? माझं भाग्य. 108 वेळा मला आंघोळ करता आली. त्या जर मला सांगा त्याच्या जागेवर देव असता, नाताच्या अंगाच्या नाताच्या ऐवजी कृष्णाच्या अंगावर जर हे येऊन थुकला असता, त्याची राख तरी सावडाय गावली असती का? राख तरी सापडली असती. मग हे काय महाराज, म्हणून मला इथे सांगायचं, देवाकडे सीमा आहे, कशाची? अपराधाची सीमा आहे. पण साधूकडे अपराधाची परसीमा आहे, परासीमा आहे. सीमाच नाही म्हणजे साधूकडे सीमाच नसते महाराज. जसा कुणी कसा बी असो त्याचा उद्धार करायचं काम साधू करतो. म्हणून जीवनामध्ये मी नेहमी सांगत होतो, देवाची सेवा एक वेळ नाही घडली जीवनामध्ये, नाही घडू द्या. पण येणारा याचक साधक साधू जो बी कुणी असेल त्याचं आल्यानंतर येतोचे दर्शन घ्या. तुमच्याकडे असेल नसेल काही तो भाग वेगळा आहे, पण एकच म्हणा, गोमटे ते करा माझे आणि भार ओझे तुकोबारासारखा साधू महाराज साधूला शरण जात होता. आपण तर जीव आहेत महाराज. त्यांनी काय म्हणावं, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवला गोमटे ते करा माझे. माझं कसं करा म्हणले? गोमट. आता तुम्ही गोमट्याचा काय अर्थ लावाल बरं? गोमट करा म्हणजे काय करा? आता ती कीर्तन पिशिले, आता तिकडे मी जात नाही, चला जाऊ दे, नको. विनंती महाराज, तद्वात आपणही महाराज. आणि एक आहे, तुमच्या इकडे पहिले पाणी काढायला पोहरे वापरले जायचे. पोहरेच म्हणताना काय शब्द आहे त्याला? किंवा बारक्या बादल्या. पहिले पोहरा शब्दाचा कारण ते लवकर बुडायचा. बादल्या काय लवकर पाण्यात बुडत नाहीत. त्या तिलच्या असल्यावर तर मग ते हिंजाडा हांदोळच द्या, त्या काय पाण्यात लवकर बुडत नाही. पण पोहरे पाण्यात बुडायचे लवकर. आणि परत पहिले आडावं ते कसा त्याला पायऱ्या असायच्या, मग ते पायऱ्याला घासून घासून ती रस्सी असली की दावं घासून घासून काय व्हायचे, तुटायची. पोहरा अर्ध्यात भरून आला आणि एकाच बारीला तर दाव्या सकट तुटला अर्ध्यातून, तिथं गेला पाण्यात तळा. महाराज त्या पोहऱ्याला काढायला आता काय पाणी पहिले कसं काय मोटरी काय चिटून काढत नव्हत्या, पहिले मोटरीच नसायच्या. इंनाला बी डिझेलला ज्याची ताकद आहे ती इंनाने पाणी उपसायची. बाकी गोरगरिबाचं मोठ्याने, मग मोठ्याने इरीचं पाणी काय निघत नव्हतं ना. आता इरीत मोटरी काय पाणी ठेवीत, इरीत मोटरी नाही पाणी ठेवीत. गंमत अशी झाली, ती पोहरा इरीत पडला महाराज, बुडाला 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 चांगला अर्धा काळात गेला. किती गेला? अर्धा गाळात गेला तो पोहरा. आता त्या पोहऱ्याला काढायचं असेल तर एका दुसरा चांगला पोहणारा असेल तर काढील तो, पण ज्याला पोहता येत नाही मग त्याने काय करायचं? गळ शोधायचं असे, ते असं असायचं बघा, बरोबर. गळाला डाव बांधायचं, कुठं टाकायचा? पाण्यात. महाराज काय बाय पोहर असं गचाळ येते. कोण? पोहर. गळाच्या सुद्धा कानाला लकर लागत. मग त्या गाळाने काय करायचं? पुन्हा गाळात आणि खोल बुडी घ्यायची, तरी सुद्धा पोहरा कानाला लागत. असे पोहरे कुजून गेली, पाण्यात राहिले. काय सोनं बनतं काय झालं? काय झाले? कुजून गेले महाराज. पण ते वर आले. पण ज्याने गळाचा कान ज्याने गळाला आपला कान दिला, ज्याने गळाला कान दिला तो काय झाला? वर आला. म्हणजे काय झाला? तो भवन नदीच्या गाळातून कुठं आला? तो आता वर आला. ज्याने साधूचा हात, साधूची करंगळी पकडली, तो मुक्त होत असतो महाराज. तद्वात नाथबाबांच्या जीवनामध्ये जनार्दन पंतांना वर काढलं आणि त्याच नाथबाबांनी मला वर काढण्यासाठी जे साधन वापरलं ते अभंगाचं प्रथम चरण. कर रे बापानो साधन हरीचे, कर रे बापानो साधन हरीचे, कर रे बाबानो साधन हरीचे, कर रे बाबानो साधन हरीचे, कर रे बापानो साधन हरीचे. जय हो. कर रे बापानो साधन हरीचे, कर रे बाबानो साधन हरीचे, कर रे बाबानो
करू नका धनी करणीचे करू नका हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता करा रे बापानो साधन हरीचे धनी करणीचे करू नका धनी करणीचे करू नका ओ करा रे बापानो साधन हरी दे जनी करणे दे करू नका जनी करणे ते करू नका करू नका नाथ बाबा म्हणतायत अय राजानो जीवनामध्ये असं साधन मिळवा करा रे बापानो बापानो म्हणजे तुम्ही आम्ही कोण तुम्ही आम्ही बोलण्याची पद्धत थोडक्यात मोठेपण दिलं तुम्हा आम्हाला जरा तुम्हा आम्हाला थोडं मोठेपण दिलं पण त्या मोठेपणामध्ये सुद्धा तुम्हाला आदरच सांगितला काय सांगितला आदरच सांगितला साधन करा काय करा हरीचं साधन करा कोणत्या साधनाने हरी आपला होईल पूजा अर्चा सत्यनारायण तीर्थयात्रा केदारनाथ बद्रीनाथ 12 ज्योतिर्लिंग कुठं गेल्यावर हरी आपला होईल हरी आपला करण्यासाठी काय करावं लागेल फार गोष्ट माता भगिनी तुम्ही स्वयंपाक बनवत असताना मालकाच्या आवडीचा बनवता का तुमच्या हा बहुतेक स्वयंपाक तुमच्याकडून सुटलाय का तुमच्याकडे आलाय का त्याचं काय सांगा नेमका स्वयंपाक कुणाच्या आवडीचा मालकाच्या आवडीचा बरोबर जसं महाराज यांची आवड कशी मालकाला विचारू नये तशी आपणही भक्ती करतोय आपण काय करतोय आता भक्ती कोण करत नाही महाराज या मृत्यू लोकांमध्ये भक्ती करत नाही असा एकही माणूस नाही प्रत्येकाची भक्ती चालू आहे पण कोणत्या भक्तीने देव आपला होईल याचा कधी आपण विचार केला का नामाचा उच्चार रात्र नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस आवड देवासी तो एका प्रकार हे आवड देवाची तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस रे 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 काय सांगितलं साधन देवाला आवडणाऱ्या भक्तीमधलं साधन काय सांगितलं नामाचा उच्चार रात्र दिवस महाराज आपला घोटाळा असा आहे जर तुकोबरायांना विचारलं तुकोबराय तुमचं भजन किती वेळ चालायचं तुम्ही किती वेळ भजन केल्यामुळे तुम्हाला एवढा अधिकार प्राप्त झाला की तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम एवढा अधिकार प्राप्त झाला पण त्याच्यासाठी तुम्ही साधन काय करत होता गोविंदासनी गोविंद शयनी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद शयन गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद जमानी बैसला से गोविंद जमा बैसला से गोविंदासनी गोविंद शयनी गोविंदासनी गोविंद शयनी गोविंद जयानी गोविंद जयानी गोविंद जयने शयनी त्या साधूची अवस्था आहे ही अवस्था आहे काय गोविंद आसनी गोविंद शयनी आणि गोविंद त्या मनी बैसला ही अवस्था आहे महाराज
पण तुकोबरांच्या भजनाची वेळ काय, किती भजन करायचे, कोणता वेळ त्यांचा भजनासाठी असायचा. आता आपलं बराच जेवण झाल्यानंतर तासभर झोपीची विश्रांती, मग उठल्यानंतर वाचन, पुन्हा ध्यानाला आलं तर भजन. आपलं टायमिंग ठरलं नाही महाराज. वेळेनुसार आपण भजनाची वेळ बदलतोय, पण तुकोबरांच्या भजनाची वेळेची पद्धत वेगळी होती. त्यांच्या भजनातला म्हणले टायमिंग नव्हतं, फक्त एवढाच वेळ फक्त वाया जात होता. कोणचा वेळ किती वाया जायचा, फक्त भजनातला वेळ किती वाया जायचा. शिंक जांभळी आपला कुठं हिशोब आहे होय. नाही, आपल्या भक्तीतला वेळ किती. आपल्याला फक्त शिंक आली तरच राम आहे, जांभळी आली तर हरी 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 हरी, आणि खोकला मग तर ठोकलाच. एक महाराज देव आपला होण्यासाठी आड पडदा काय, त्यांचं भजन चालायचं फक्त शिंक जांभळी खोकला. ही तुकाची वेळ वाया गेला तेव्हा देव त्यांचा व्हायचा. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले मनोनिरामेश्वरी. महाराज तुकिता तुलनेशी, तुकाची तुलना कुणाशी झाली, ब्रह्म तुकाशी आले, ब्रह्माशी तुलना झाली. काय केलं, फक्त साधन काय केलं का, आपल्यासारख्या टूर काढीत होती का ती, टूर 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 करीत तिकडेच फुरफुर पडल्या गाड्या बंद, गेल्या नाही मी अर्धी घाटात. नाही काय केलं जीवनामध्ये, काय केलं. हे आदर्श आपल्याला भक्तीचा आदर्श हवाय. भक्तीमध्ये कोणतं साधन, हरी आपला करायचा आहे, तो हरी देवाचा आहे, देवच आहे. साधूचा झाला आपला का जीवाचा होत नाही. तर महाराज अजून जीवाचा भाव शिव झाला. जीवाचा भाव काय, अजून जीव भावावर आहे महाराज. आपलं भजन कशावर आहे, जीव भावावरती. देह महाराज असो ऐसा कोठे, आटवची न्याही आणि देहीच विदेही भोगू दशा. अशी दशा का आपली झाली का, आपली पावसात दशा झाली कुठं, पण दशा परमार्थात नाही झाली. आणि ज्या दिवशी दशा आपली परमार्थात होईल त्याच वेळेस आपली दिशा देवाच्या दिशेनं असेल. ऊर्ध्वमुखे आळवीला दिशा आहे महाराज ती कशी. आपलं भजन तोंड वर करून नाही, विठ्ठल कस माता भगिनी, तुम्ही समजा दोन पोरं तुमची खेळतायत खाली, ती रडायला लागली, समजा रडत्यात, पण एक पोर असं खाली बघून रडत आहे आणि एक पोर तुमच्याकडे बघून रडत आहे. आधी कोणत्या पोराला उचलाल बरं तुम्ही. जवळजवळ तुम्हाला बऱ्यापैकी कळालं, ती तुमच्या सुद्धा लक्षात आलं. ऊर्ध्वमुखे आळवीला, ह्याच्यावर आपला शब्द फुटला देव. आज लेख होतात बरं, परमार्थ इतका सोपा आहे वही, इतक्या वरचीवर त्याला लय गासू नये महाराज. ही कसं असतं, तुम्हाला कसात कोणी नेत नाही आणि कसात नेलं तर तुम्ही तिथं टिकत नाही. मी मगाच सांगितलं कीर्तनकाराच्या दोन प्रकार आहेत. देवाचं सांगतो ते जगाला पटत नाही, आणि मग देव इतक्या वर निघतो का होय. तुम्ही भाऊ देव देव होय, मेजर भाऊ देव इतका वर आहे, देव इतका सहज सहज. अरे त्यांनी पार, मी म्हणतो जी बालवयात ज्यांनी केस कापले नव्हते, कधी नाही वस्त्राला लागून दिला, अशी जेव्हापासून तपश्चर्या करणारी होती, त्यांच्या केसाच्या जटा झाल्या, हिण्या झाल्या, केस गेली तरी त्यांना प्राप्ती झाली. योगियाच्या ध्यानी ध्याता नातू रशी इथपर्यंत गेलेले आहेत. मग आता आपण तर काल परवा माळा घातल्या, आपण माळा कवा घातल्या बरं. माळा घातल्या म्हणजे काय, पहिल्या दिवशी पिलेला होता आणि उतरल्यावर घातली, अशा बी खोडीचे नमुने आहेत. काय आपण तपश्चर्या त्याच्यासाठी काय केली का, काय तपश्चर्या आपण त्याच्यासाठी काय केली, काहीच नाही.
मग देव कुणाला आधी दिला? आधी तुम्ही कुणाला उचलाल? आपण हिथं आलतो. हा आधी कोणतं पोरग तुम्ही कडला घ्याल पटकन? आधी वर बघून हात करून जे तुमच्याकडं बघून रडतय त्याला का असं खाली माती बाहुलीच्या नादी लागले त्याला? जे पोरग बाहुलीला खेळतंय त्याला उचलताला आधी का जे वर तोंड करून रडतंय त्याला? हा मग तसंच आहे महाराज, तसंच आहे. कधीही कीर्तनाला बसलो कुठेही कधीही देवाचं नाम घोष चालू असेल तर बघा तुम्ही. आता नवीन आपण आपल्याकडे बाळूमामा दैवत आले बघा. त्यांचा जय घोष करताना हात असे असते का तुमचे? काय म्हणता? बोला बोला बाळूमामाच्या नावानं. का असं असतं? बाळूमामाच्या नावानं. बाळूमामा म्हणतो तुझ्या भांडार नाही, तुझ्यावर राग टाकीन असा जरा. म्हणजे काय? वर बघून हात वर करू म्हणजे काय झालो? मी देवा आता मी तुला पूर्ण अनन्य भावानं शरण आलो. आता तुझ्याशिवाय मला इथं कुणी नाही म्हणून हात वर करायचे. म्हणून पुंडलिका वरदा. कसा हात करून करावा? का असं? काय महाराज राजा हो. आणि मग आपल्याला जर अजून ह्याच खोचा नाही कळाल्या तर देव आपल्याकडे बघायचा कवा आणि त्याचं साधन मिळायचं कधी? त्याची कृपा आपल्यावर व्हायची कधी? करा रे बापानो साधन हरीचे. आणि जर हरी आपला झाला रे झाला, हरी एकदा का आपला झाला रे झाला तर मग असं काय साधन जीवनामध्ये प्राप्त होतं ते अभंगाचं दुसरं. जेने नवे जन्म यमाची यातना, जेने नवे जन्म यमाची यातना. ओ जेने नवे माझे यातना, जेने नवे माझे यातना. ऐशिया साधना करा काही, ऐशिया साधना करा काही. जेने नवे जन्म यमाची जाता, हरिमुखी गाता हर परी चिंता. ऐसिया साधना कर काही, ऐसिया साधना कर काही. हरिमुखी गाता हर परी चिंता, हरिमुखी गाता हर परी चिंता. माई जय जय ठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघु, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई. विठोबा पंढरीनाथ भगवान की जय. ठोबा 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 ठोबा. जेने नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काय. मगाच सांगितलं त्याला तिकीटच लागतं. बरं तो तिकीट पाहिल्यानंतर मी बघाच म्हणलं टीसी आहे टीसी. तिकीट पाहिल्यानंतर तो जसंच जेने नये जन्म, ज्याच्याकडे हरीचं साधन प्राप्त झालंय, ज्याचा हरी आपला झाला, हरी आला हाता, मग भय कैसी. त्याला काय भीती हो महाराज? त्याचा प्रवास कसा टीचित आहे बरं का. त्याचा प्रवास महाराज प्रवासाचं ते तेल दोन गडी, एक आबदागिरी धरायला, एक बिस्लरीच्या पाण्यात, एक फुलं टाकायला आहे. कोणासाठी? ज्याने हरीचं साधन हरीचं तिकीट काढून घेतलं इथं. ज्याच्याकडे तिकीट आहे त्याला काय प्रवासातली भीती आहे. पण ज्याच्याकडे तिकीटच नाही, कुठलं
नाही ऐकिले गाईले गीत धरिली लाज सांडिले हित नावडे पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा हो नाही ऐकिले गाईले गीत काय केलं ज्याने जीवनामध्ये गीत नाही गायलं म्हणजे कोणतं रामकृष्ण गीती गात टाळ चिपळ्या ज्याने भारी गीत गाणं म्हणजे काय भगवंताचं नाम ज्याने जीवनामध्ये गायलंच नाही त्याचे काय मग मागाची शिक्षा मारिती झोडीती नाही त्या यमासी करुणा कुडी काढी तसे प्राण्या जैशी होडाळ सापडे धन्या आणि मग काय तिथं तिची आरतीस कोणाची त्या ओढाळ गायची आरतीस तद्वत महाराज इथून आपल्याला जायचंय महाराज जायचंय आपल्याला प्रत्येकाला मी सांगितलं प्रत्येकाला आपल्याला जायचंय पण जात असताना कसं जायचं बघा ठरवा जरा जात असताना कसं जायचंय मानाने जायचंय का मार खात जायचंय बरेच जण गडी आम्हाला का भेटतात महाराज तुम्ही रोज फेस युस्तोर कीर्तन सांगा आता असं करा तसं करा तुम्ही मरणार नाही का अरे बाबा आम्ही बी मरणार ते आम्हाला बी टाकायचंय येथे उरू नाही आले अवतार येरते पामर जीव किती महाराज प्रत्येकाला जायचंय पण जाण्यातला फरक ऐक भाऊ आहे ना तुझं म्हणणं बरोबर आहे माळकरी मरणार आहे ठीक आहे मग त्याला सांगितलं भाऊ तुझ्या घरात मांजर आहे का म्हणला आहे की म्हणलं ती इती का भाऊ म्हणला इती की कारण दृष्टांत देताना त्यांच्याच भाषेत आणि त्यांचाच द्यायचा आपलं सांगितलं म्हणजे हे तुमचं झालं आमच्या भाषेत सांगा महाराज बघा त्या मांजरीला काय गुण असेल तिला 4-5 पिल्लं राहत्या आणि त्या बोक्याच्या बिहनं ती मांजर दररोज जागा 2 दिवसाला जागा बदलते 2 दिवसाला जागा बदलते महाराज ती 4-5 पिल्लं एक खाट्या धरते कशी धरती एक खाट्या धरती महाराज सगळ्याला कशी पकडत असेल तिची आयडिया तिला माहिती बिताडावर उडी हात रस्त्यावर पळ कुत्री मागला काही लाग पण सुरक्षित पिल्लं घेऊन जाऊन सुरक्षित जागेवरती ठेवते तिच्या पिल्लांना कुठं इजा सुद्धा होत नाही साधा त्या पिल्लांचा दादा केस सुद्धा हलत नाही कुठला त्या पिल्लांचा केस सुद्धा हलत नाही आणि तीच मांजर बघा बरं का मांजर कोणती तीच आहे तीच मांजर उंदीर पूर्ण पळू द्या मांजर काय करते उंदीर पळू द्या तिनं त्या उंदराला पकडला आणि फक्त 2च हिंजाडं देते किती एकदा हिकडं आणि एकदा हिकडं डायरेक्ट फेकून दिली कोणाला उंदराला कळाला आता उंदीर सगळ्यालाच उंदराला काय करते फक्त ती एकदा हिकडं आणि एकदा इकडं डायरेक्ट फेकून देतो ते उंदीर म्हणतो हिंदाडा पुन्हा खाण्यापेक्षा नाही पळायलाच बरं पुन्हा पळायलाच नको आता दात कोणची पिल्लांना बी हिंदाडाच बसत होता उडी मारताना पिल्लं बी हालतच होते ना महाराज उडी मारताना त्यांना बी धक्का बसतच असेल ना पण तरी सुद्धा तेच दात त्यांच्या केसाला धक्का लागू नये ह्या दातात उंदीर धरून फक्त फेकला उंदीर पुन्हा हलत नाही तसंच आहे भाऊ तैसा काळ लोका नेत आसे तैसा काळ लोका तैसा काळ लोका नेता तैसा काळ लोका पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका नेत आसे तैसा काळ लोका नेत आसे पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका तैसा काळ लोका पाहतो उंदीर घेऊन जाय बोका बोका म्हणजे मांजर घेऊन जाते तसं तुम्हा मला सुद्धा त्याच्या टपक्यात आलं महाराज फक्त आपली वेळ आणि काळ
ह्यांचं समीकरण जरा अजून मागं पुढं चाललं. कसं चाललंय? आपण सहज म्हणतो वेळ आलती पण काळ आला, पण आणि काही वेळेस असं करतं काळ बी येतो पण वेळ अजून बाकी. बरेच जण जे केदारनाथला गेले आणि डहावातून पोहून पलीकडे निघाली ते म्हणत असतील काळ आलता, काळ आलता पण वेळ अजून बाकी होती म्हण कसं तरी तिकडं पलीकड निघालो. पण ज्यांची काळ आणि वेळ संग चालते ते डायरेक्ट सागरालाच गेले. कुठे गेले? तसंच नाही महाराज, आपणही महाराज आता इथं टकाळ्या हाणतोय, फक्त आपली काय नाही काळ आणि वेळेचं समीकरण माग पुढे म्हणून आपलं चाललंय. एक वेळ आली की होत चालला, माहिती सुद्धा होत नाही महाराज. राम अरे म्हणले सकाळी आम्ही च्या पिलो, अरे होय प्याला पण आत्ता गेला, करतो काय? गेला का आत्ता गेलाय तू, सकाळचं. कारण एक आहे महाराज, क्षणभंगुर नाही बरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचने मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोराई उलसा राम. त्याच्यासाठी आधी काय कर, राम राम म्हण. आणि जो राम म्हणायचो तो साधनांचे सार, मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची ये. ज्याच्या कंठामध्ये राम बसला ना, वा वा वा, त्याचाच राम होता तो. एकदा संपला आपला कार्यक्रम. राम किती हृदयामध्ये बसवावा, रामाची काय साधना जीवनामध्ये असावी. गोंदवलेकर बाबांना दवाखान्यात घेऊन जाऊ नका म्हणले, मला काय नेऊन. आता ते साधू महात्मा त्यांना वेळ ठरलेली होती जायची, मला कशाला दवाखान्यात तिथं नका नेऊ. ऐकलं नाही. आता जवळचे बघता का म्हणले नाही बाबा, नेलं दवाखान्यात नेलं. डॉक्टरने ते कानात नळकांड्या अडकावल्या आणि पहिला ठेवतात कुठं, हिकतं ठेवतात कुठं तुमच्याकडे स्टेथोस्कोप, हृदयावर. कुठं? हृदयावर ठेवलं. हृदयावर ठेवल्याबरोबर आतून आवाज येत होता, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. दोनदा झालं. डॉक्टर म्हणला बाहेर कुठं भजन चालू आहे का काही? डॉक्टरच्या डोक्यातच नाही आलं काय. त्याला आवाज स्टेथोस्कोप मध्ये गेला ना, त्याने ती बाहेर काढली, नळ काढली, खिडकीकडे पळत गेला. म्हणला बाहेर आवाज येतोय काय, कुठं भजन कुठं चालू आहे? पुन्हा बाहेर कुठं दिसलंच नाही काय. आता बाहेर भजनच नव्हतं. पुन्हा आला, कानात घातलं, पुन्हा छाती मांडलं, पुन्हा नामस्मरण, श्रीराम जय राम जय जय राम. बापरे म्हणलं मी ह्याला काय तपासू म्हणला. अरे ज्याच्या हृदयामध्ये राम बसलाय, ज्याच्या हृदयातून अखंड ध्वनी त्या राम नामाचा निघतोय, अरे तिथे माझही मी त्याला इंजेक्शन हे देऊन काहीच होणार नाही. अरे ह्या अवलिया महात्मा जाऊ द्या, त्यांची ठरलेली वेळ, त्या ठरलेल्या वेळेला ते देह सोडणार आहेत. मी ह्यांचं मरण न वाचू शकत नाही, काहीच करू शकत नाही. काय करते, काय करेल डॉक्टर सांगा ना. ज्याच्या हृदयामध्ये देव बसवलाय त्याचा राखण करता तुम्ही आम्ही, त्याचा काळ आहे का? अरे त्याचा काळ करी सलाम. काय करतो? त्यांना सलाम करतो. तत्व ज्याच्याकडे मंत्र बीज हरीचं तत्व आहे त्याला सलाम आहे. आणि त्याच्याकडून काय घडतं? कोटी कोटी यज्ञ, अरे नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडी. पण याच्यासाठी महाराज एकच आहे साधन. आपला टायमिंग संपला आता. बरेच आपण, कारण आपल्याला अजून प्रवास लांबचा गाठायचं. हे पार येवलेवून आलेली मंडळी, त्यांना जवळ नाही रनिंग तोडायची. आणि म्हणून महाराज एका जनार्दनी द्या बहिरवी. चला एका जनार्दनी